BSTने चालू केलेला प्रोजेक्ट नाही. हा सेंट्रल गव्हर्नमेंटने मला सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोग्राम आहे, पण तो इम्प्लिमेंटेशन चुकीचं होतं. ऐका ना मला, ऐका. सेंट्रल गव्हर्नमेंटने आमच्या GMला सांगितलं की बाबा पूर्ण तुमचे 10 लाख मीटर आहेत ना स्मार्ट मीटर करायचे. त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने स्वतः फंड रेज करून हे मीटर आम्ही रिप्लेस चुकीचं बोलतो. फंड रेज केलेलं नाही. 900 रुपये पर मीटर देते असं चुकीचं बोलायचं नाही. ऐका 900 रुपये कोण भरते ते? आम्ही भरतोय टॅक्स पेअर. आमच्या टॅक्स पेअर. सेंट्रल गव्हर्नमेंट आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट वॉट एव्हर इट इज. ऐका आता BST काय, BSTचे पैसे कमी लागलेले आहेत. BSTचे जुने मीटर होते ते काढून पूर्ण सिस्टीमवर आम्ही चेंज करायला लागलो. ते इम्प्लिमेंटेशन अजून झालेलं नाही आहे. आतापर्यंत प्रत्येक वॉर्डला कमीत कमी 20 ते 30 ते 40,000 मीटर आपले रिप्लेस झालेले आहेत. बरोबर ना? हां, रिप्लेस झालेले आहेत. तर त्या सिस्टीममध्ये त्यांची सिस्टीम वेगळी आहे, अडाणीची आमची सिस्टीम वेगळी आहे. ते कोऑर्डिनेशन व्हायला तो मध्ये जो पिरियड आहे ना त्याच्यामध्ये हे लोकांचे बिलं जास्त जायला लागले. आता मध्ये कोविडला माझा माहिती आहे आम्ही रिडिंग थांबवली होती कोविडचे 3 महिने. त्यावेळी पण रिडिंग जास्त झाले होते, कारण ते मॅच होणार ना नवीन मीटरची रिडिंग. ऐका माझं जे काम आहे ते तुम्हाला सांगतो. मॉडर्न लेवलचं काम आमचं. परंतु जी सिस्टीमची स्मार्ट मीटर तुम्ही म्हणता ना तुमच्या मनात चुकीचं आहे किंवा काय आहे, तर त्या गोष्टी ना आता तुम्ही कसं आमच्या वॉर्डला आले ना तर तुमचं जे म्हणणं आहे ना, हां हे जे म्हणणं आहे ना ते कोणाला दिलं आहे? जनरल मॅनेजरला दिलं आहे. आमच्या वॉर्ड ऐका ना, आमच्या वॉर्डच्या संदर्भात तुम्हाला काही तक्रार असेल ना ती सगळी मला व्यवस्थित लिहून द्या. नाही प्रत्यक्ष चीफ इंजिनियरशी पहिले आम्ही वापरतो. आता आम्ही डायरेक्ट GM बरोबर ना. चीफ इंजिनियर काय नाव आहे? चंदन आहे. हां, चंदनीने मला लिहून दिलेलं आहे. हे सर्व चुकीचं आहे, सर्व चुकीचं आहे. तुम्ही कसं म्हणताय 90 महिने आम्ही फुकट करतो, 90 महिने तुमची मीटर बदली होणार आहे, असं चुकीचे दस्तावेज तुम्ही तयार करताय. आणि एक मिनिट, तुम्ही नोटीस कुठे आहे? नोटीसमध्ये तुमचा ॲड्रेस कुठे आहे? टेलिफोन नंबर, हे टेलिफोन नंबर चालत नाही. तुमचं ईमेल ID कुठे आहे? सही कोणाची आहे? काय अशी नोटीस देतो. जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं आहे तुम्ही मला दिलेलं आहे, हे मला दिलेलं आहे, मला मी घेतलेलं माझ्या हॉटेलमध्ये. बरं दुसरा नोटीस ही नोटीसच मी चॅलेंज करतोय तुम्हाला की तुम्ही ही नोटीस कशी काय दिली? तुमचा फॅक्टर नाही, कोर्ट मॅटर. कोर्ट मॅटर कशाला? तुम्ही चुकीची नोटीस दिली, तुम्ही चुकीचे दस्तावेज तयार केले, तुमच्यावर आता मी फौजदारी खटला करणार. विथ ड्यू रिस्पेक्ट, मी तुम्ही म्हणजे सर कुठल्याही पब्लिक पैसा ज्यावेळी तुम्ही लावता तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असो. हॅलो, ते साहेबांच्या कॅबिनेटमध्ये आप परत आप ऐका सर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे हे पण आमची सेवा बरोबर. ऐका माझं संपूर्ण आहे, मी लॉ पॉईंटवर बोलतो. ऐका ना मला सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्यावेळी सगळं ते बोलताना मला हे लगेच भेटलेलं आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. मला एवढं म्हणायचं आहे की आमच्या वॉर्डमध्ये ना तुम्हाला किती प्रॉब्लेम लोकेट झाले ते आमचा प्रॉब्लेम, त्याच्यावरती मी फोकस करतो. माझा प्रॉब्लेम काय वॉर्डमध्ये मी बसतोय ना सर, आमचा प्रॉब्लेम हे आहे की तुम्ही जे स्मार्ट मीटर लावलेलं हेच चुकीचं आहे. आमची परमिशन नाही घेतलं, तुम्हाला आमच्या प्रिमायसिसमध्ये येण्याचा अधिकार नाही आणि आमची परमिशन आम्हाला इंटिमेशन न देता तुम्ही लावणार ह्याच्या अर्थी तुम्ही आमच्या ट्रेसपास केलेला आहे. आमचं मीटर आहे ते तुमचं नव्हे, आम्ही त्याचे पैसे भरलेले आहेत. तुम्ही आम्हाला न सांगता ती चोरी केलेली आहे आणि बेकायदेशीरपणे चुकीचं मीटर लावलेलं आहे. हा आमचा तुमच्यावर आरोप. तुम्ही मला लिहून द्या. लिहिलं आहे माहित आहे. नाही आमच्या वॉर्डला द्या, आमच्या वॉर्डला नाही वॉर्डला द्या. तसं मी त्यांना कळवतो की शेण आले होते, असं त्यांनी तक्रार केलेली आहे. काय करायचं तुम्ही सांगतो. तुम्ही एकदम कायदेशीर आणि हा हे बरोबर आहे, हे नाही बोलत आहे. तुमच्यावर चुकीचं असं बोलत नाही. आता प्रत्येक ठिकाणी असे आम्ही छातीवर बसलो ना की तुम्ही सांगणार ना की पब्लिक ओपिनियन केले त्यांना आहे ना लोकांना प्रॉब्लेम्स होतात. तुम्ही जे दिलेलं आहे ना तो प्रॅक्टिकल दिलेलं आहे की माणसे मी जे बोलतोय की तुमची पद्धत चुकीची आहे आणि तुम्ही लोकांची फसवणूक केली आहे. हा दोघात फरक आहे, लक्षात ठेवा. की आता तुम्ही काय करा, प्रत्येक वॉर्डला जे आहे ना
त्याचे लेटर आमच्याकडून रिन्वर्ट करून घ्या. हां, अभी ते वॉर्डरला अभी inform आ केलं. जाओ मेरे साथ. हां, ते द्या. हे बघा मी पण सुद्धा आहे ना तुमच्यामधलाच आहे की मी पण गोष्टीच्या एरियामध्ये राहतो. मला पण स्मार्ट मीटर लागणार सर्वसाधारण तुमच्याकडे डबल ड्युटी आम्ही फक्त सिटीजन तुमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे तक्रार करताय पण आता त्या रिलायन्सच्या अडाणीच्या एरियामध्ये कोण तक्रार करताय? तिथे तर सर्रास चालू आहे. तिथे सर्रास चालू आहे. नाही नाही, हे पब्लिक आहे साहेब, हे पब्लिक आहे. पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहे. हे तिकडे प्रायव्हेट आहे. तिथे कोणाला आवाज काही नाही काही बघा माझं साहेब मी ऐका मी एक आहे ना म्हणजे इथे कॉमन माझा मला त्रास आहे. बीएसटीचा जो ट्रान्सपोर्ट लॉस होता ना तुम्ही आमच्याकडे गेले होता ते कोणी मी सगळं माहिती आहे. शिवना बोलर मी कळलं मला आणि त्यावेळेला माहिती आहे मला. त्यावेळेस नमस्कार आमचे कंझ्युमर आहेत लोकांच्या रिव्हिजन घेऊन आलेले आहेत. ते आपल्या पब्लिक मध्ये आमच्या त्या पोलिसांच्या घेतली नाही रिव्हिजन चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला अवकाश आहे. आता आहे ना सर व्हिडिओ शूटिंग बद्दल बोला ना, मी करू शकतो. व्हिडिओ शूटिंग बद्दल बोलू. हवालदार आहे आपण. आपलं नाव काय? माझं नाव कमलाकर शर्मा. कुठलं आलं आपण? मी माझगाववर राहतो. माझं डोरीला हॉटेल आहे. माझगाववरनं माझगावला आहे. माझं 2 हॉटेल्स आहेत. भाजीशाळा आहे, डोंगरीला सर्कल नाव आहे आमच्या बिझनेस. आणि तुम्हाला तुमच्या सिटीचे सर्क्युलर माहिती नसेल की आम्ही काही करू शकतो व्हिडिओ रेकॉर्ड. तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला दाखवतो तुमच्या सिटीचे सर्क्युलर आणि तुमच्या सिटीचं व्हिडिओ आहे. हे तुम्हाला जर माहिती नसेल कुठली बिल्डिंग आहे? ही वॉर्ड म्हणून बिल्डिंग आहे मुंबई सिटी डेपो. इथून ह्या रोडने मुंबई सिटी डेपो आरेबीच्या बाजूची ही वॉर्ड म्हणजे कोण आहे? ही वॉर्ड बीएसटी मध्ये ही वॉर्ड विचार दुसरं नाव आहे. मुंबई सिटी डेपोच आहे. आम्ही त्या साईडला अरेबिया हॉटेल हॉटेल आहे ना. आतमध्ये आलंच का? किसान आप चालू ही वॉर्डचं बिल्डिंग कुठे आहे? रेडी नहीं रखता है. हा तो या. पवन अपने पीछे अरे एक मिनिट थांबा थांबा. तुम्ही माफ करा. आपण कशासाठी आला? माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला बोलवलं आहे व्हिडिओसाठी. या 2 गोष्टी विचारतात. तुम्ही माझ्या प्रॉब्लेम काय हे विचारण्यासाठी तुम्हाला अधिकार नाही. हे तुमचं सिटी नाही. कोणाकडे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणाकडे आला? मी त्यांच्याकडे आलो. त्यांना सांगा ना तुमचा काय प्रॉब्लेम आहे. ऐका ना सर, शूटिंगने सॉल्व्ह होणार आहे. सॉल्व्ह होतोय आणि लोकांचा कळतोय आणि बरोबर करा आहे. करा तुम्ही करा शूटिंग करा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पण तुम्ही तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सांगितलं प्रॉब्लेम सांगितलं. आमचा प्रॉब्लेम काय आहे की बीएसटी मध्ये मीटर जे लावले आहेत ना ते स्मार्ट मीटर ते चुकीचे आहे. पण आता हा प्रॉब्लेम ओव्हरवाईज सॉल्व्ह होत नाही. हे मीटर सँक्शन करून किंवा सगळ्या चीफ इंजिनियर किंवा एजीएमएस जीएम करून सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आम्हाला काय आम्ही कर्मचारी आहे. आम्हाला सांगितलं हे काम करा ते काम करतोय. पण इथे प्रॉब्लेम सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. इथे प्रॉब्लेम कोणते सॉल्व्ह होणार आहे की एखाद्याचा मीटरचं बिल जास्त आलं स्मार्ट मीटरमध्ये तर आम्ही तो सॉल्व्ह करतो. इंडिव्हिज्युअली मी सॉल्व्ह करतो. पण तुमचा जो कॉमन प्रॉब्लेम आहे की असं झालं नाही पाहिजे तर त्याला आम्ही नाही काय करू शकत. वरिष्ठांकडे गेलं पाहिजे ते. असं मी त्यांना सांगतो. चेंज ऑफ मीटरचं आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पॉलिसी मॅटर आहे. जे पण आहे ते आता आम्ही काय आम्हाला जे दिलं ना सिस्टीम मध्ये त्या सिस्टीमला आम्ही फॉलो करतोय. वर्षांच्या ऑर्डर आम्ही फॉलो करतो. आणि लोकांचे प्रॉब्लेम काय इंडिव्हिज्युअल तुमचं मीटर जास्त बिल जास्त ते बघतोय. मला हे जे मीटर आपलं हे त्यांना लावायचं नाही. यांचं ऑब्जेक्शन आहे स्मार्ट मीटर लावायचं नाही. म्हणून लावायचं नाही. तुमचं लावून गेलंय का? पुन्हा ऍप्लिकेशन द्या ना की मला नको दिलेलं आहे. त्यांना आम्ही समजवायला कसं असतं माहिती 2 गोष्टी. पण ऐका ना ऐका ते सांगतात ना ऐका ऐका नाही आहे ना सर माझं ऐकून घ्या. ते सांगतात की काय परफेक्ट नसतं कारण ते त्या बाजूला बसलेले आहेत आणि त्याचा पोटाला हात लागली असते ना त्याला तो अभ्यास करून आलेला असतो. हे बघा दे आर हिज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जनरल मॅनेजर.
की नाही? बरोबर आहे. तुमचं 170 CRPC काय म्हणतं, वेरेवर ए सिंगल ऑफेन्स इज बीन कमिटेड दॅट पर्टिक्युलर ऑफेन्स, ऐका ऐकून घ्या. तर ह्यांचं काम आहे की आमचं रिप्रेझेंटेशन घेऊन तिथे देणं, हे ह्यांचे, आम्ही तिथे जाऊ, पण इथे पण देणार. आम्हाला जनजागृती करतोय आम्ही, प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार, सांगणार, म्हणजे काय होणार की वर जाणार कॅरी बाबाने सर्व पब्लिक जागृत करणार, यातला रस्ता काढला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, हे आम्ही आता तुमच्याकडे येणार त्यांच्यामध्ये जनरल मॅनेजरवर FIR रजिस्टर केला आहे. तिथे ॲड्रेस आहे, टेलिफोन नंबर आहे, ईमेल ID आहे, सही आहे, नाव आहे, काय हे चुकीचे दस्तावेज झाले. 465, 467, 468, 471, 405, 407, 409 ऑफ इंडियन पेनल कोड क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट इंट्रोड्यूस करून आम्हाला आमच्याकडून हे लावून घेतो. तुम्ही आमचे परमिशन न घेता ट्रेसपास केलेला आहे, हा फौजदारी गुन्हा होतो. ते आम्ही करणार, पण ऐका, पण आमच्याकडे 2 ऑप्शन, एक सिव्हिल ऑप्शन असतो, एक क्रिमिनल ऑप्शन. बरोबर आहे. आता आम्ही सिव्हिल ऑप्शन आहे की यांना भेटणं, यांना समजवून, आणि दुसरं आहे आम्ही तुमच्याकडे येणं आणि दोन्ही बरोबर चालणं. मी डोंगरी पोलीस स्टेशनला, हरिपाडा पोलीस स्टेशनला, भायखळा पोलीस स्टेशनला, कोणत्या इथे सगळं आम्ही कंप्लेंट टाकली. आता आम्ही तुमच्याकडे व्हिडिओ घेऊन येणार, पोलीस स्टेशनला येणार आणि आमच्या FIR वर काय केलेलं हे तुम्हाला विचारलं. कारण आता काल आम्ही डोंगरीला एक FIR रजिस्टर केलं ऑफर्सवर, पोलीस स्टेशनला जाऊनच नाही. पण ऐका काय होतं, माझे 2 मिनिटं आहे. दुसरीकडे तुम्हाला सांगूच नका, नाही. माझ्या वॉर्डचं तुम्ही सांगा, मी तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह आम्ही करायला काय करतो, ऐका सर, तुम्ही आहे ना, शनॉय हे नाव परिचित आहे सगळ्यांना, मला सुद्धा माहिती आहे. शनॉय बोलतो, मी बघितलं नव्हतं तुम्हाला, मी आता दर्शन झालं तुमचं. तुम्ही सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, सगळी चांगली गोष्ट आहे. पण तुमचा जो ॲप्रोच जो आहे ना, की तुम्ही कॉमन जे बोलताय ना, त्या गोष्टी GM करूनच किंवा वरिष्ठ केलेलं आहे स्मार्ट मीटर लावायचं. आता तुम्ही सांगितलं नका लाव, तर आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्ही वर्षांचं ऐकणार. ते म्हणतात लावा म्हणून लावणार. तुम्ही त्यांना सांगितलं ना की तुम्ही ऑर्डर द्या वॉर्डला की लावू नका, आम्हाला ती ऑर्डर तुम्ही लावू नका, तर आम्ही बंद करणार. बोलून झालं असंच आहे साहेब, हा असंच आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही आता आमच्या वॉर्डबद्दल काय तक्रार आहे ना, ती आम्हाला आता लिहून द्या. आम्हाला नको, आम्हाला आता जे आले ना, कोणते कोणते बिलं, किती बिलं, आपले काय प्रॉब्लेम झालेले आहेत. हे सब अपने इधर के आप ये सब किती लोकांच्या संदर्भामध्ये कंप्लेंट करताय, डेटा द्या ना आम्हाला. ऐका सर, हे प्रत्येकांचं डेटा कलेक्ट करणं हे माझं काम नाही. ऐका, मला फक्त तुम्हाला ऐका सर, तुम्ही बोलताना ते इंटरव्ह्यू घेत होते, हा घेऊ द्या ना, आम्ही घेतलेलं आहे. अलाउड नाही, मला बाहेर सांगू शकत नाही साहेब. तुमच्या मध्ये तुम्ही बाहेर माझ्यावर FIR करा, तुम्ही कंप्लेंट फाईल करा त्यांच्याकडे, कंप्लेंट चालू करा. मी चॅलेंज करत बोलत आहे. अरे ते काहीच करू शकत नाही. बघूया आपण, चला मी आता येतो. पुढेच महेश कुमार पब्लिक अंडरटेकिंग में डिस्टर्बन्स करता है सर. ऑब्स्ट्रक्शन काय का हो सर, ऐका, 353 कधी लागतं माहिती आहे का? यू हॅव टू प्रूव्ह दॅट यू हॅव कम्प्लिटेड युअर जॉब. मी साहेब खोटं आर्ग्यू करतो, तुम्ही 353 आम्ही कंप्लेंट, तुम्ही आम्हाला कंप्लेंट घ्या, तुमच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आम्ही तुमची शंका जी आहे त्याचं तुम्ही डायरेक्ट येऊन व्हिडिओ शूटिंग करणार, आम्ही करू शकतो. नाही आम्ही करणार, हे चुकीचं आहे. नाही हे चुकीचं आहे. कोणतं चुकीचं आहे सांगा, चुकीचं आहे सांगा. नाही सांगा ना, चुकीचं आहे. साहेब थांबा जरा, या गोष्टी घेऊ नका सर. नाही तुम्हाला अर्धवट ज्ञान आहे, अर्धवट ज्ञान आहे. थर्ड पार्टी ठरवलं नाही ठरवू शकत, ते बोलू शकत नाही. हे बघा, हे असं आता बोलू काय ते बोलू शकत नाही, कारण त्यांचं CPच्या डायरेक्शन साठी कसं बोलणार हो? शेनॉय साहेब ऐका, तुम्ही त्यांना चुकीचं पुरावा काढायला बघताय. अहो तुमच्या CMच्या ऑफिसमध्ये जाऊन पोलीस स्टेशनचे पुरावे ते बरोबर व्हिडिओबद्दल बोलून आपण कुठल्या ट्रॅकवर आलोय त्या ट्रॅकने मला काय म्हणायचं आहे की पहिली गोष्ट, आता माझ्या वॉर्डला तुम्ही आले ना, माझ्या वॉर्डला तुम्ही आले ना, तर तुमचं एक लेटर मला द्या. मी आता देतो जाऊन तुम्हाला, आणि तुमचं मेल ID आणि तुम्ही घेऊन आले पाहिजे होते की ह्या नंबर ऑफ माझ्या काय माहितीये का, आम्ही कसे अटेंड करणार ना. मी नवीन पोर आहेत आमचे, त्यांनी आणलं नवीन नाही. पोरं कसं हे मी माफी मागतो तुमच्याकडे.
साहेब तुम्हाला म्हणजे सांगू माझं बोला ना. हे बघा साहेब कसं असतं आम्हाला जर तसं ऑर्डर असले ना तुम्ही व्हिडिओ शूटिंग घ्या ते आम्ही बिंदास आम्ही बोलणार नाही साहेब ऑर्डर आमच्या department तुमच्या ऑर्डरचा संबंधच येत नाही. साहेब सिक्युरिटी आम्ही कशाला आहे? तुमच्या ऑर्डरचा प्रश्नच येत साहेब, नाही. securityचं काम हायकोर्टाचे डायरेक्शन आहेत, सुप्रीम कोर्टाचे साहेब, डायरेक्शन सिक्युरिटीचं काम काय साहेब आम्हाला अडवणं आम्हाला गरजेचं आहे ना सिक्युरिटीचं काम साहेब काय? आम्हाला रोजीरोटी आहे ऐका ना साहेब 2च मिनिटं फक्त आमची रोजीरोटी तिथे आम्हाला निभावणं गरजेचं आहे सिक्युरिटी आणि पोलिसांचं काम काय माहितीये का? काय साहेब जिथे आम्ही चुकीचं त्यांच्या अंगावर गेलो, त्यांना शिव्या दिल्या, आम्ही पेपर फाडले. साहेब, तुम्ही पण यांचं circular तुमच्या नाव हेगडेंना बोला, हेगडेशी बोला ना. मी तुम्हाला हेगडेशी बोलता नावा त्यांना मी हेगडेंच्या समोर काढले, त्यांनी स्वतः मला सांगितलंय की येस आणि जर पोलीस समोर बसून मला थांबू शकत नाही तर तुम्ही कसं थांबवणार मला? कसं असतं आम्हाला जर तसं असतं तुमच्या तर जीएम आम्ही तुमच्या जीएमला मी भेटेन सर. थांबवणार जे जीएम माझ्या नजरेनं आम्ही थांबवणार नाही, साहेब. मी त्यांना सांगा जीएमला बोलवा, बघा काय म्हणतात ते शेवणा आहे म्हणतात व्हिडिओ शूटिंग आणि त्यांना माहिती आहे की जो कारण ते करतो. आता काय करायचं ते सांगा. हे असं करून काय आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? आपण कशासाठी आला? सॉल्व्ह करायला आले प्रॉब्लेम, त्याच्यासाठी सोल्युशन मी आता तुमची हे परत उसके आगे तो व्हिडिओ हर गौरव दे जाएगा माझा अधिकार आहे. आहे, तुमचा अधिकार आहे, पण काही ठिकाणी नाही आहे. गव्हर्नमेंट एरिया तुमचा आर्म्स असते तिथे असेल तिथे नाही. असं नाही, हे पण आहे मला देशामध्ये. रेकॉर्ड करायला की आम्हाला इथे येऊ शकतं. त्यांनी पब्लिक मीटिंग त्यांनी प्रोसिडिंग्स पब्लिक मीटिंग करू शकता, पोलीस स्टेशनमध्ये येऊन फोन करू शकता, कुठेही करू शकतो पब्लिक. साहेब ऐका ना, आता ते राहू द्या. आता आपण आहे ना, त्याची माहिती बोलू नको. ऐका साहेब, आता आपण आहे ना बाकीच्या गोष्टी डिस्कस करत असतो ना, बरोबर. तुम्ही कशासाठी आले तो मुद्दा सॉल्व्ह होणार आहे का? नाही पण त्यांना व्हिडिओबद्दल बोलू नका म्हणून सांगा. मग मला व्हिडिओबद्दल त्यांना ऑब्जेक्शन दिलं का? ओके नो इशू तुम्ही व्हिडिओ शूटिंग मी पहिलेच बोललो ना करा. तुम्हाला कोण अडवतोय का? तुम्ही आपलं करा, पण ज्या कामासाठी आले ना तो पहिला सॉल्व्ह करा. कसं असतं आज कसं आहे, यांची आपलं नोकरी आहे. पण मी काहीच करू शकत नाही की मी तुमच्यासाठी सर मी साठी जर 20% कमी झाले प्रत्येकाची बीएसटी आपल्याकडून 30,600 कोटी आमच्याकडनं लुटले. मी सुप्रीम कोर्टात जाऊन ते कॅन्सल करणार. साहेब आम्हीच जर उद्या असं निघेल तुम्ही काय म्हणणार आम्हाला तर सिक्युरिटीने अडवलं नाही साहेब असं तुम्ही अडवू शकत नाही. बघा तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, पण तुम्ही आता तुम्ही अंदाज GM कडे साहेब ऐका ना, तुम्ही GM कडे जो प्रस्ताव दिलेला आहे आम्ही- त्याच्या गोष्टी चुकीचं आहे किंवा काय, मागचा वॉर्डमध्ये येऊन तुमचं सॉल्व्ह होणार आहे का? वॉर्डमध्ये कोणत्या गोष्टी सॉल्व्ह होतात की इंडिव्हिज्युअल बिलाच्या गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि आम्हाला जे ऑर्डर आहे आमच्या ID मध्ये जेवढे मीटर्स आहेत ते आम्हाला लावायचे आहेत. पण तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना, एकंदरीत सगळ्यांचा मिळून प्रॉब्लेम तो तुम्ही रिप्रेझेंट करताय, तो प्रॉब्लेम इथे नाही सॉल्व्ह होत. इथे तुम्ही आले ना तर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही व्यवस्थित मला लेटरवर द्या काय तक्रार तुमची आहे, मग पॉईंट टू पॉईंट मी जाऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल, किंवा माझ्या अखत्यारीत असेल तर वरिष्ठांना मी कळवेल, वरिष्ठांना कळवेल. आता तुम्ही यांच्याकडे गेले, बरोबर आहे, तिथं कन्झ्युमर वगैरे त्यांची सगळ्यांची शूटिंग, परत तुम्ही माझ्या शूटिंगवर का आले, पण तुम्हाला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ना तो ह्या पद्धतीने करू नका असं माझं मार्गदर्शन आहे. तुम्हाला पटतंय का आता सांगा. मी आता तुमचं बोलणं झालं नाही. पहिली गोष्ट म्हणजे सर ऑल जे कोण इमानदार पब्लिक सर्वंट आहेत त्यांना मी बंधन करतो, पण मॅक्झिमम पब्लिक सर्वंट आता चुकीचं काम करतात. त्यामुळे ही जनजागृती करणं, मी आता तुमच्याशी बोललो, कोणाला कळतंय कोणालाच कळत नाही, पण हे झालं सर्व ठिकाणी कळलं की प्रत्येक माणूस आज ऐका, आता बोलू नका माझं मी बोलताना बोललो नाही. मी आज कोणालाही माहिती नव्हतं, मी जनजागृती पहिलं तुमच्याकडे 20 एप्रिलला 20 मे तुमच्या GMच्या ऑफिसमध्ये जाऊन नाटक केलं आणि मग मी सुरुवात केली. लोकांना ज्ञान नव्हते. मला माझं वय 67 आहे. गेल्या 30 वर्षापासून मी कोर्टाची पायरी चढलेलो आणि क्रिमिनल लॉमध्ये मी इन पर्सन हायकोर्टात इथे सर्व मी स्वतः आर्ग्यू केलो. त्यामुळे मला तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात आणि तुम्ही पुढची काय ॲक्शन घेणार आहात, ऐका ना सर, ह्या सर्व तयारीने असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्ही जर तुम्हाला रिप्रेझेंट केलं नाही, तुम्ही आता काय म्हणा प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार, अरे असं होतं, ऐका माझं आता बोलून घ्या, ऐकून घ्या. मी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्ही जा, नाही असं नाही, नका जाऊ, असं नाही बोलत. तुम्ही प्रॉब्लेम आहे तर नक्कीच जावा, पण तुमचे प्रॉब्लेम रायटिंगमध्ये घेऊन जावा. आणि पहिला बघा रायटिंगमध्ये द्या आणि तुम्ही जा. रायटिंगमध्ये तुम्हाला रिप्लाय नाही भेटली, नाही भेटली म्हणून तर करतोय आम्ही. नाही वॉर्ड वाईज वॉर्डमध्ये तुम्ही कोणती कंप्लेंट घ्यायची ती पण महत्वाची आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कंप्लेंटला रिप्रेझेंट काय करायचं आहे
की जीएम ऑफिसमध्ये रिप्रेझेंट काय करायचं ती गोष्ट वेगळी आहे, चीफ इंजिनियर काय करायचं आहे ती गोष्ट वेगळी आहे, वॉर्डला म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाच्या अखत्यारींची काम आहेत ना, त्याच्या विरुद्ध जाऊ. हा त्यांच्या बोलण्याला मी प्रत्येक उत्तर देणार. हा मग माझ्या अखत्यारीत म्हणजे आमच्या वॉर्डच्या अखत्यारीत काय काम आहेत ना त्याच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली तर मी ते बघणार आहे, माझ्या अखत्यारीतलं काम आहे मी सॉल्व्ह करतो. पण माझ्या अखत्यारीच्या बाहेरचं असेल तर तुम्हाला सांगणार हे काम चीफ इंजिनियर करू शकतात, हे काम जीएम करू शकतात, तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. मग तसं तुम्ही ना आता हे सगळं तुम्ही मला पेपर्स जे दाखवले ना हे माझ्या वॉर्डच्या संदर्भात एकही पेपर दाखवला नाही, ते तुम्ही मला दाखवा. ते मी तुम्हाला मेल करतो. तुमचं मेल आयडी मेल आयडी आता एक सांग, आम्ही तुमच्याकडे रिप्रेझेंटेशन करणार, आम्ही वरी रिप्रेझेंटेशन करणार. काय represent करतात ते दाखवा. हे बघा, ही ते छोटक्यात मला कॉमन जीएमचं दाखवू नका, माझ्या आमचं साहेब मी तुमच्याकडे जे काय कॉमन आम्हाला त्रास आहे त्याच्याबद्दल बोलतो. अरे तुमची नोटीस ही वर्ष दाखवा ना साहेब. ही तुमची नोटीसच चुकीची आहे ना. अहो, हे आम्ही पीएचडी म्हणून येतो, तुम्ही बोलून प्रॉपर सांगा ना, रिप्रेझेंट करू शकत नाही. आम्ही तुमच्याकडे आमचे प्रॉब्लेम देऊ शकत नाही. सांगा मला प्रॉब्लेम देऊ वॉर्ड वाईज आहेत ना, तुम्ही वॉर्ड वाईज. रिप्रेझेंट करा, तुम्ही रिप्रेझेंट करा. प्रत्येकाला कळलं पाहिजे की इथे साहेब तुम्ही आता मी माझी गोष्ट मी आता पाठवतो तुम्हाला. हे करा त्या गोष्टीला. पहिला रायटिंग मध्ये द्या, ईमेल पहिला रायटिंग मध्ये द्या, नंतर mail करा. ईमेल तुम्ही घेऊ शकत नाही नाही, का? घेऊ शकतो. पहिला आता सध्या तुम्ही आले ना सेक्शन 4 ऑफ आयटी एक्ट प्रमाणे आम्ही ईमेल साहेब, पाठवतो. तुम्ही आता आले ना मला तुम्ही रायटिंग मध्ये द्या, आता सही रायटिंग करून मध्ये द्या. आम्हाला एक डिस्क्रिप्टिव्ह द्यायचं आहे, असं पटकन देता येत नाही. डिस्क्रिप्टिव्ह मग तुम्ही आम्ही तुम्हाला घेऊन आले email पाहिजे पाठवतो. होते, तुमचे प्रॉब्लेम एक घेऊन काम आले. करा, सॉफ्ट कॉपी पण पाठवा आणि हार्ड कॉपी पण हा. पाठवा, दोन्ही पाठवा. हा, दोन्ही पाठवा. काय प्रॉब्लेम नाही होते ते. हा. हा? दोन्ही पाठवा, हा. हार्ड कॉपी सुद्धा पाठवा आणि सॉफ्ट कॉपी पण पाठवा. परफेक्ट. सर तुम्ही तुम्हाला कुठे त्रास असेल ना तर व्हिडिओ काढू शकता, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक आम्ही माणसाला आमच्या विमानामध्ये व्हिडिओ काढला, आमच्या हेच आहे ना, आम्ही हा काढूच शकतो. रद्दीवरून कशाला काढणार? आमच्या विरोधात आम्ही व्हिडिओ काढणार. आपला काय CCE ना? बोलून गव्हर्नमेंट ऐकत नाही. गव्हर्नमेंटनी जर ऐकलं असतं हे करायलाच लागलं नसतं. समान आम्हाला कोर्टात जायला लागलं नसतं. गव्हर्नमेंटला बांबू घालायला लागतं. हो शिंदे साहेब, तुम्ही ना चांगली गोष्ट करताय पण ना त्या गोष्टीला जरा बरोबर वेळ पाहिजे. व्यवस्थित हे करायला पाहिजे. तुम्ही एक साध्य होणार, चांगलं होणार ते लोकांचं काय सगळ्यात साध्य होणार नाही. सर कायदेशीर जर नाही ठोकलं ना सर, स्टॉप हे ना, त्याच्यासाठी आपल्याला मला सांगा.